तव चरणी गे, घेतली मी धाव गे, अनाथांची आई आता पाव गे, दया तुझी आम्हा धाव गे, माते तव चरणी गे, घेतली मी धाव गे, अनाथांची आई आता धाव गे, दया तुझी आम्हा धाव गे, अतुल तुझी माया किती वर्णू आई, रक्षण मागण्या जो धावत येई, त्याही आले त्यासी ऐसा नाही अनुभवले, माते तव चरणी गे, घेतली मी धाव गे, अनाथाची आई आता पाव गे, दया तुझी आम्हा धाव गे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वर पित्याची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, पवित्र मरियेच्या जन्मदिन उत्सवानिमित्त आपण सध्या नोवेना साजरा करत आहोत. ह्या नोवेनाचा आजचा 8वा दिवस आणि ह्या दिवसामध्ये आपण पोप महोदयांच्या परिपत्रकावरती चिंतन करत आहोत की एकीकडे परमेश्वर आपल्याला त्याच्या शब्दाने मार्गदर्शन करतो, तर दुसरीकडे पवित्र मरियेच्या माध्यमातून त्याची कृपा तो आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. तिच्या मध्यस्थीने आपल्याला ती कृपा मिळत असते. आणि म्हणूनच देवशब्दावरती चिंतन करत असताना हा देवशब्द आपल्याला दयाकृत्य करण्यासाठी कसा सहाय्य करत असतो त्याच्यावरती आज आपण चिंतन करणार आहोत. खुद्द पवित्र मरिया ही देखील अशा दयाकृत्यांमध्ये सहभागी झाली. अलिशिबेच्या मदतीला धावून गेली, काना इथे लग्नसमयी उपस्थित राहिली आणि प्रेषित जेव्हा एकाकी पडलेले होते तेव्हा त्यांना तिने आपल्या पदराखाली घेतलं. ही दयाळू माता आहे आणि दयेची माता आहे. म्हणून त्या पवित्र मरियेच्या मध्यस्थीने आपल्याला दयाकृत्य करण्यास परमेश्वराची कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. पापी जनांचे तारण करण्या प्रभुराया तू अवतरला. करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु आम्हावरी. आपे आमोची पदरी घेऊनी क्षमा मागतो तुझ कडूनी. करुणा कर ख्रिस्ता, करुणा कर ख्रिस्ता, करुणा कर ख्रिस्ता आम्हावरी. तारक आमोचा तू या जगती एकमेव देवा घरचा. करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु आम्हावरी. सर्व समर्थ प्रभु परमेश्वर दया दाऊनी क्षमा करो. अनापनाला शाश्वत जीवन दयाकडूनी मिळत राहो. तथास्तु. आपण प्रार्थना करूया. हे दयाळू परमेश्वरा, आम्हाला शक्ती दे. देवमातेची आठवण करून आम्ही तिचा सन्मान करीत आहोत.
तिच्या प्रार्थनेच्या सहाय्याने पाप आणि दुर्बलता ह्यावर विजय मिळविण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणार व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. पौलाचे कैसरीकरास पत्र यातून घेतलेले वाचन. तुम्हासाठी माझ्या दुःखात मी आनंद करतो आणि ख्रिस्ताच्या क्लेशातले जे उरले आहे ते मी आपल्या देहाने त्याचे शरीर जी ख्रिस्त सभा तिच्यासाठी भरून काढत आहे, देवाच्या वचनाची पूर्ण सेवा करण्याचा जो कारभार तुम्हासाठी देवाने मला सोपवून दिला, त्याप्रमाणे मी त्या ख्रिस्त सभेचा सेवक झालो, जे रहस्य युगानुयुगे पिढ्याने पिढ्या गुप्त ठेवलेले होते, परंतु आता त्याच्या पवित्र जनांना प्रकट झाले आहे. ते हे वचन होय. ह्या रहस्याच्या गौरवाची संपत्ती परराष्ट्रीयामध्ये काय आहे हे आपल्या पवित्र जनांना कळवणे हे देवाला बरे वाटले. गौरवाची आशा असा जो ख्रिस्त तुम्हामध्ये आहे तो ते रहस्य आहे. आम्ही त्याची घोषणा करीतो. सर्व प्रकारच्या ज्ञानाने प्रत्येक माणसाला बोध करतो आणि प्रत्येक माणसाला शिकवतो. अशासाठी प्रत्येक माणसाला ख्रिस्ताच्या ठायी पूर्ण असे उभे करावे. ह्याकरिता त्याची जी शक्ती माझ्या ठायी जोराने कार्य चालवित आहे, तिच्या मनाने मी झटून श्रम करीत आहे. कारण तुम्हासाठी, लावदिकिया येथील लोकांसाठी आणि ज्या इतरांनी माझे तोंड प्रत्यक्ष पाहिले नाही, त्या सर्वांसाठी मी केवढे परिश्रम घेत आहे हे तुम्हास माहीत व्हावे अशी माझी इच्छा आहे. ते परिश्रम ह्यासाठी की त्यांच्या मनाला उत्तेजन प्राप्त व्हावे, प्रेमाने त्यांनी एकमेकांशी बांधले जावे, ज्ञानाची पूर्ण खात्री ही संपत्ती त्यांना विपुल मिळावी आणि देवाचे रहस्य म्हणजे ख्रिस्त ह्यांचे पूर्ण ज्ञान त्यांना व्हावे. त्या ख्रिस्तामध्ये ज्ञानाचे आणि बुद्धीचे सर्व निधी गुप्त आहेत. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद. माझे तारण आणि वैभव देवावर अवलंबून आहे. माझे तारण आणि वैभव देवावर अवलंबून आहे. हे देवा माझ्या मना, तू केवळ देवावर भिष्ट टाकून स्वस्थ राहा, कारण माझी आशा तृप्त करणारा तो आहे. तोच केवळ माझा खडक, तोच माझे तारण आहे, तोच माझा उंच गड आहे. मी ढळणार नाही. आपला प्रतिसाद. माझे तारण आणि वैभव देवावर अवलंबून आहे. अहो लोक हो, सर्वदा त्याच्यावर श्रद्धा ठेवा, त्याच्या पुढे आपले मन मोकळे करा. देव आमचा आश्रय आहे. आपला प्रतिसाद. माझे तारण आणि वैभव देवावर अवलंबून आहे. हालेलुया 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 हालेलुया. ईश शब्द तुम्ही आज स्वीकारला, अंध
शुद्ध व्हा. ईश शब्द तुम्ही आज स्वीकारला, अंतरांगी शुद्ध व्हा. हालेलुया 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 हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत लूकच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. एका शब्दात दिवशी येशू सभास्थानात जाऊन शिकवत असता तेथे उजवा हात वाळलेला एक मनुष्य आला होता. तेव्हा शास्त्री आणि परुषी येशूवर दोष ठेवायला सापडावा म्हणून तो शब्दात दिवशी त्या माणसाला बरे करतो की काय हे पाहायला टपून बसले. परंतु त्याने त्यांचे विचार ओळखून त्या हात वाळलेल्या माणसाला सांगितले, उठ, मध्ये उभा राहा. मग तो उठून उभा राहिला. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला विचारतो, शब्दात दिवशी बरे करणे योग्य किंवा वाईट करणे योग्य? जीव वाचवणे योग्य किंवा त्याचा नाश करणे योग्य? मग त्याने सभोवती त्या सर्वांकडे पाहून त्याला सांगितले, आपला हात लांब कर. तेव्हा त्याने तसे केले आणि त्याचा हात बरा झाला. तेव्हा ते लोक रागाने भडकले आणि येशूचे काय करावे ह्याविषयी आपसात विचार करू लागले. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. प्रभूचा गौरव असो. आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव Praise the असो. Lord. Praise the 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 Lord. God is good All the time. and all the time. God is good. And all God's people say. Amen. And all God's people say. Amen. And all God's people say. आमेन. जसा तुमचा स्वर्गीय पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा. शब्द आहेत आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे. ख्रिस्तात हाय माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, रमेदी चर्चच्या प्रवेशद्वारावरती एक सुंदर असं चित्र रेखाटलेलं आहे. एका बाजूला आपल्याला दाखवण्यात आलेला आहे एक सेनापती आणि दुसऱ्या बाजूला दाखवण्यात आलेला आहे एक भिकारी. आणि त्यामागे एक पार्श्वभूमी दडलेली आहे की टुअर्सचा मार्टिन हा एक योद्धा होता. एकदा तो युद्धावरती गेलेला होता आणि युद्धावरून परतत असताना रस्त्याच्या कडेला बसलेला एक भिकारी त्याला दिसला. तो थंडीमध्ये कुडकुडत होता. म्हणून टुअर्सचा मार्टिन ह्याच्या मनात विचार आला की आपल्या अंगावरती एवढा लाल भडक लांब सडक असा झगा आहे, त्यातला अर्धा झगा कापून त्याच्या अंगावरती लपेटावा. तो ताबडतोब घोड्यावरून खाली उतरला. हातामधील तरवारीने त्या झग्याचे 2 तुकडे केले. एक तुकडा त्या भिकाऱ्याच्या अंगाभोवती गुंडाळला आणि अर्धा उरलेला झगा घालून तो तसाच आपल्या राज्यात परतला. त्याला बघणारे सगळे लोक हसत होते की मोठा योद्धा आणि त्याच्या शत्रूने त्याचा अर्धा झगा कापून नेलेला आहे. पण खरी हकीकत मार्टिनला ठाऊक होती. थकला भागलेला मार्टिन बिछाण्यावरती पहुडला. ताबडतोब त्याला झोप लागली आणि स्वप्नामध्ये त्याला प्रभू येशू ख्रिस्त दिसला. त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अंगावरती काय होतं? संध्याकाळी मार्टिनने भिकाऱ्याच्या अंगावरती जो अर्धा कापलेला झगा घातलेला होता तोच झगा येशूच्या खांद्यावरती अंगावरती त्याला दिसला. ते पाहिल्यानंतर तो झोपेतून जागा झाला आणि त्या क्षणाला त्याला एक मोठा साक्षात्कार झाला की प्रभू येशू ख्रिस्त ह्या भिकाऱ्यांमध्ये वस्ती करत असतो. अशा सगळ्या गोरगरिबांची सेवा करण्यासाठी मला आता काहीतरी केलं पाहिजे. विशेष म्हणजे तोपर्यंत मार्टिन ख्रिस्ती झालेला नव्हता. एखादा परराष्ट्रीयासारखं जीवन जगत होता. तात्काळ त्याने बाप्तिस्मा घेतला. इतकंच नाही तर धर्माचा चांगल्या प्रकारे अभ्यास सुरू केला. धर्मगुरू झाला. सगळीकडे परमेश्वराची सुवार्ता पसरू लागला. तो मार्टिन
टूअर्सचा संत मार्टिन म्हणून आज प्रसिद्ध आहे. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. ही संपूर्ण घटना अशासाठी आपल्या समोर सादर करण्यात आलेली आहे की ख्रिस्त सभा आपल्याला अशा प्रकारे दयाकृत्य करण्यासाठी पाचारण करत असते. पोप महोदयांच्या परिपत्रकावरती आपण ह्या दिवसात चिंतन करत आहोत आणि त्या परिपत्रकामध्ये अपेरुइत इल्लिस ह्या परिपत्रकामध्ये एक विषय जो दिलेला आहे तो आज आपण आपल्या चिंतनासाठी निवडलेला आहे की देवाचा शब्द दयाकृत्य करण्यासाठी आपल्याला सहाय्य करत असतो. पोप महोदयांनी त्या विशिष्ट मुद्द्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी 2 दाखल्यांचा आधार घेतलेला आहे. पहिला दाखला आहे कृतघ्न चाकरांचा किंवा नोकराचा दाखला दृष्टांत. प्रश्न असा होता की संत पीटरने प्रभू येशू ख्रिस्ताला विचारला की मी माझ्या भावाला किती वेळा क्षमा करावी, आणि येशूने सांगितलं नुसते 7 वेळा नाही, 7च्या 70 वेळा. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताने तो दाखला दिलेला आहे की आपल्या एका राजाने आपल्या नोकरांकडून हिशोब घ्यावा असा त्याने विचार केला आणि मोठ्या प्रकारचं कर्ज असलेल्या एका कर्जदाराला त्याच्याकडे आणण्यात आलं. पण राजाने सांगितलं हरकत नाही, मी तुला ते सोडून देतो. तोच माणूस बाहेर गेला, त्याच्या सोबतीचा दास त्याला भेटला आणि त्या सोबतीच्या दासाचं फक्त 100 रुपये येणं त्याच्याकडे होतं. पण त्याच्या नरडीत आवळून त्यांनी सांगितलं ताबडतोब माझे पैसे दे, नाहीतर मी तुला तुरुंगात टाकणार. आणि त्याने अक्षरशः त्याला तुरुंगात टाकला. हे बघितल्यानंतर सोबतीचे दास दुःखी झाले. त्याने जाऊन धन्याला ही सगळी बातमी सांगितली आणि मग त्या माणसाला आणलं जातं. धनी त्याला सांगतो मी तुझ्यावरती दया केली होती, तशी तूही आपल्या सोबत्यावरती दया करायची नव्हती का? पोप महोदय सांगतात हा विचार, हे शब्द आपणा प्रत्येकाला लागू पडतात की परमेश्वराने केवढी मोठ्या प्रमाणावरती आपल्यावरती दया केलेली आहे आणि आपण थोडीशी सुद्धा दुसऱ्यावरती दया करायला बघत नाही. म्हणून दयाकृत्य करण्या अगोदर स्वतःवरती केवढी दया झालेली आहे त्याचा धांडोळा घेणं, हिशोब घेणं महत्वाचं आहे असं पोप महोदय आपल्याला शिकवतात. त्यानंतर दुसरा दाखला त्यांनी दिलेला आहे उधळ्या पुत्राचा दाखला. पोप महोदय सांगतात आपण सर्वजण जणू काही त्या उधळ्या पुत्रासारखे आहोत की तो उधळ्या पुत्र जाऊन सगळं काही उधळून टाकतो, हातामध्ये काहीच राहिलेलं नाही. कफल्लक झालेला माणूस परत आपल्या बापाकडे येतो. बापाची संपत्ती मोठी आहे, आता त्याच्यावरती त्याचा अधिकार राहिलेला नाही. एखाद्या दासासारखं आपल्याला वागवून घ्यावं अशी विनंती तो करत आहे. परंतु बाप सांगतो नाही, माझा मुलगा मेला होता तो जिवंत झाला आहे, हरवला होता तो सापडलेला आहे. अशा शब्दामध्ये त्याचं स्वागत केलं जातं. त्याच्यासाठी मेजवानी आयोजित केली जाते. दयाकृत्य कशी करावी त्याचं हे सुंदर उदाहरण पोप महोदय सांगतात, आपल्यासमोर उभं करण्यात आलेलं आहे. पवित्र मरिया, दयेची माता अशा प्रकारचं एक नवीन नाव आता विनंती मालेमध्ये पोप फ्रान्सिस ह्यांनी समाविष्ट केलेलं आहे. दयेची माता, ख्रिस्ताची माता आणि स्थलांतरितांची माता, आशेची माता, हे सगळे जे नवीन शब्द आलेले आहेत ते शब्द पोप महोदयांनी आपल्या ह्या विनंती मालेमध्ये समाविष्ट केलेले आहेत. पवित्र मरिया ही दयेची माता आहे किंवा ती दयाळू माता आहे, अशा प्रकारे आपण तिचा गौरव करत असतो. खुद्द परमेश्वर देखील मंद क्रोध आहे आणि दयेचा सागर आहे असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. दया करणारे ते धन्य, कारण त्यांच्यावरती दया करण्यात येईल. ह्या शब्दामध्येच आपल्यासाठी मोठा संदेश आहे. निर्दयतेने आपण सहज वागू शकतो, निष्ठुरपणे किंवा कठोरपणे आपण एखाद्या व्यक्तीला वागणूक देऊ शकतो. आपल्या शब्दांद्वारे, आपल्या नुसत्या कटाक्षाद्वारे, आपल्या दृष्टीद्वारे, आपल्या एखाद्या कृतीद्वारे आपण दुसऱ्यांना तुच्छतेने वागवू शकतो. पण ह्या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे, अशा लोकांवरती दयेने पाहायचं आहे, त्यांच्यावरती दया करायची आहे. आणि अशा प्रकारची दया अनुभवण्यासाठी कोणत्या प्रकारची मनोवृत्ती धारण करायची, की कशा प्रकारचे लोक ह्या जगामध्ये असतात की ज्यांच्यावरती दया आपण करायची, त्याचं सुंदर उदाहरण म्हणजे संत लूकचं शुभवर्तमान. आपल्या ह्या कॅरिस्मॅटिक प्रार्थनेच्या सोमवारच्या दिवशी आपण ह्या दिवसांमध्ये संत लूकच्या शुभवर्तमानातील 5 विषय घेतलेले आहेत. त्यातील एका विषयावरती गेल्या सोमवारी आपण चिंतन केलं की बायबलमधील असलेल्या वेगवेगळ्या त्या स्त्रिया आणि मग त्याच्यामध्ये उठून दिसणारी पवित्र मरिया. आज आपण त्याच्याविषयी विचार घेतलेला आहे की संत लूक हे दीनांचं शुभवर्तमान आहे, गोर गरिबांचं शुभवर्तमान आहे.
एकीकडे प्रभू येशू ख्रिस्त गोर गरिबांची बाजू घेतो, तर दुसरीकडे तो श्रीमंतांवरती कडाडून हल्ला चढवतो. आज आपण दीनांवरती कशा प्रकारे दया केली जाते किंवा दीनांविषयी प्रभू येशू ख्रिस्त काय सांगत आहे ते ऐकणार आहोत. पुढच्या सोमवारी श्रीमंतांविषयी आणि श्रीमंतीविषयी प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला काय सांगत आहे ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आजचं शुभवर्तमान जर तुम्ही व्यवस्थितपणे ऐकलेलं असेल तर ह्या ठिकाणी आपल्याला दोनही प्रकारचे लोक आढळतात. एकीकडे वाळलेला हात असलेला माणूस आहे, दुसरीकडे प्रभू येशू ख्रिस्त आहे, तिसरीकडे त्याची परीक्षा पाहण्यासाठी शास्त्री परुषी आहेत. 3 प्रकारचे गट आहेत बघा. म्हणजे तो जो माणूस आहे हात वाळलेला, त्याला दयेची गरज आहे, कोणीतरी त्याला मदत करावी, त्याच्या त्या अवस्थेतून त्याला मुक्त करावं, आणि तो मुक्त करणारा मशीहा तिकडे उभा आहे. आता अडचण कोणती आहे? अडचण आहे शब्बात दिवसाची, की तो दिवस असल्यामुळे असं काम करता येत नाही, म्हणून आता शास्त्री परुषी त्यांच्यावरती टपून बसलेले आहेत. विचार करा, त्यांच्याकडे दयाकृत्य करण्याची संधी चालून आलेली होती, त्यांनी नियमाचा अडसर किंवा भिंत मध्ये उभी केली. प्रभू येशू ख्रिस्ताने ती भिंत बाजूला केली आणि त्यांनाच प्रश्न विचारला की अशा दिवशी योग्य करणं, जीव वाचवणं योग्य आहे की जीव घालवणं घेणं हे योग्य आहे? चांगलं करणं हे योग्य आहे की वाईट करणं हे योग्य आहे? आणि अशा दिवशी आपण चांगलं केलं पाहिजे. ह्या माणसाला आपल्या दयेची फार गरज आहे. येशूने सरळ त्याला सांगितलं, आपला हात पुढे कर, आणि तो माणूस ताबडतोब बराच झाला. आपल्याकडे देखील असा प्रसंग येऊ शकतो. तुम्हाला ठाऊक असतं की अशा माणसावरती दया करण्याची गरज आहे, काहीतरी आड येत असतं. तपासून पाहायचं काय आड येतं ते. कधी कधी एखादा नियम आड येतो, कधी कधी एखादं काम आड येऊ शकतं, कधी कधी दोघांमधील जे परस्पर संबंध आहेत ते आड येऊ शकतात, कधी आपला अहंकार आड येऊ शकतो. म्हणजे असे जे प्रसंग आपल्या जीवनामध्ये येत असतात त्यावेळेला तो अडथळा येशूसारखा दूर करायचा आणि ज्याला आपल्या दयेची गरज आहे अशा व्यक्तीला मदत करायची. हे समाजामध्ये असलेले सगळे दीन गरीब लोक आहेत. म्हणून येशू सांगत आहेत, जे दीन ते धन्य, कारण स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे. दीन ह्या शब्दासाठी हिब्रू भाषेमध्ये 2 शब्द वापरण्यात आलेले आहेत. एक शब्द आहे आणि दुसरा शब्द आहे आनाविम. आणि म्हटल्यानंतर भौतिकदृष्ट्या जे गरीब आहेत, जे जीवनात पराभूत झालेले आहेत, जे सतत कुरकुर करत असतात, जे सतत निराश झालेला चेहरा, लांबट चेहरा धारण करत असतात, जे सतत एकाकी असतात, त्यांना कोणामध्ये मिसळावं असं वाटत नाही, अशा प्रकारे संपूर्णतः कडू झालेली अशी ही माणसं म्हणजे आनी. परंतु आनाविम म्हणजे त्यांच्यावर देखील असेच प्रसंग आलेले आहेत. ते देखील कदाचित गरिबीत जन्माला आलेले असतील, ते देखील आजार, अडचणी, अपयश, अपघात, संकट अशा गोष्टींना सामोरे गेलेले असतील, परंतु ते भौतिकदृष्ट्या जरी दीन असले तरी आध्यात्मिक दृष्ट्या मात्र पूर्णपणे परमेश्वरावरती विसंबून आहेत. म्हणून ते पराभूत जीवन जगत नाहीत. आपल्याला कदाचित असा अनुभव असेल, एखाद्या आजारी माणसाला आपण भेटायला जातो आणि आपण काय पाहत असतो की तो आजारी माणूस आपलंच सांत्वन करतो की हरकत नाही, देवाने जे काही दिलं ते मी स्वीकारलेलं आहे आणि मी व्यवस्थितपणे आहे. आपल्याला त्याची नुसती दया येत असते, कणक कीव येत असते, परंतु त्याने आध्यात्मिक दृष्ट्या देवावरती विसंबून ते स्वीकारलेलं असल्यामुळे तो पराभूत जीवन जगत नसून विजयी जीवन जगत आहे. कुरकुर करत नसून प्रार्थना करत आहे, निराश न होता आशावादी आहे आणि एकाकी न राहता लोकांमध्ये सहज मिसळत आहे. आपल्या काळजामध्ये सगळ्या प्रकारचे दुःखाचे घट त्याने रिचवलेले आहेत, चेहऱ्यावरती मात्र कमळ फुललेला आहे आणि मदतीसाठी हात त्याचे आसुसलेले आहेत. असा माणूस म्हणजे आनाविम. जगाच्या नजरेमध्ये दुःखी असू शकतो, जगाच्या नजरेमध्ये आजारी असू शकतो, जगाच्या नजरेमध्ये गरीब असू शकतो, परंतु तो आनाविम आहे. आणि म्हटल्यानंतर गरीब, परंतु कोणत्या प्रकारचा? नकारात्मक दृष्ट्या. इथे आनाविम सकारात्मक दृष्ट्या. अशा माणसाला स्वर्गाचं राज्य प्राप्त होत असतं असं प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे. म्हणून एक चिंतन आता आपण स्वतःसाठी करायचं की मी जर स्वतःला गरीब समजत असेल तर कोणत्या प्रकारचा गरीब आहे? तक्रार करणारा गरीब आहे का? कुरकुर करणारा आहे का? सतत कटू बोलणारा माणूस आहे का? निराश झालेला आहे का? नाही. तसं असेल तर आपण देवाच्या नजरेतले गरीब नाहीत.
मग मी देवावर विसंबून आहे का, मी विजयी झाल्यासारखं वागतो आहे का, किंवा मी पूर्णपणे प्रार्थना करून देवाला सांगत आहे का तूच माझा आसरा आहे, मला न दुसरा कुठलाच सहारा. अशा प्रकारे जेव्हा आपण सांगत असतो तेव्हा आपण अनाविम बनलेलो असतो. म्हणून ही एक प्रकारचं स्थलांतर करायचं आहे आणि मधून अनाविम मध्ये जायचं. प्रसंग कितीही मोठा असला तरी घाबरायचं नाही, तुम्ही एकटे नाहीत, परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हालेलुया. तर ह्या ठिकाणी अनाविम प्रकारचे लोक कोण कोण आहेत ते आपण लूकच्या शुभवर्तमानामध्ये आता पाहण्याचा प्रयत्न करूया. पहिल्या प्रथम नाझरेतचं गरीब कुटुंब. नाझरेच्या गरीब कुटुंबामध्ये 3 व्यक्ती आपल्याला दिसत आहेत. त्या ठिकाणी पवित्र मरिया आहे, त्या ठिकाणी योसेफ आहे, त्या ठिकाणी येशू आहे. तिघेही गरीब आहेत. योसेफ सुतार आहे, पवित्र मरिया स्वतःला देवाची दीन दासी म्हणवते, आणि येशू गाईच्या गोठ्यामध्ये जन्मलेला, दैन्यावस्थेमध्ये थंडीमध्ये कुडकुडणारा, अशा प्रकारचं ते नाझरेतचं गरीब कुटुंब आहे. त्यांच्या गरिबीचं दुसरं लक्षण कोणतं आहे, जेव्हा ते अर्पण करण्यासाठी पहिल्यांदाच बाळाला देवळात अर्पण करण्यासाठी आणतात त्या वेळेला काय आणलेलं असतं, फक्त कबुतराची एक जोडी, पारव्यांचा किंवा होल्यांचा एक जोडा ते घेऊन आलेले आहेत. एवढे ते गरीब आहेत. श्रीमंत लोक मेंढरं आणायची, मोठे मोठे प्राणी पक्षी आणायचे, परंतु ह्या गरिबांनी साधी भेटवस्तू आणलेली आहे. त्यावरून त्यांच्या गरिबीची आपल्याला कल्पना येऊ शकते. परंतु परमेश्वर नक्की कुठे जन्मलेला होता, वस्ती करत होता, त्यांच्याच कुटुंबामध्ये वस्ती करत होता. म्हणजे जगाच्या नजरेतून जरी ते गरीब असले तरी देवाच्या नजरेतून ते श्रीमंत आहेत. त्यानंतर दुसरं ग्रुप आहे किंवा गट आहे गरीब मेंढपाळ. ही सुवार्ता मेंढपाळांना पहिल्यांदा सांगण्यात आली. ते गरीब का समजण्यात आलेले आहेत, कारण बऱ्याच वेळेला ते आपली मेंढरं घेऊन जेरुसलेमच्या हद्दीच्या पलीकडे जायचे, म्हणून लोकांनी समाजामध्ये त्यांना तुच्छ लेखायला सुरुवात केलेली. बऱ्याचदा ते आपसामध्ये खूप भांडायचे, अक्षरशः लांडग्याने समजा झडप घालून एखाद्याचं कोकरू नेलं तर मग ते कोकरू आता मालकाला आणून द्यायचं कसं, म्हणून दुसऱ्या कोणाच्या तरी कळपातलं कोकरू ते चोरायचे. डॉक्टर लुसियन लेग्रान हे संपूर्ण जगभरच्या बायबल पंडितामध्ये अग्रेसर आहेत. त्यांनी हे सगळं वर्णन केलेलं आहे की ते मेंढपाळ आहेत, ते अशा पद्धतीने गरिबीचे हलाखीचं जीवन जगत होते, नामुष्कीचं असं जीवन जगत होते. परंतु नेमकं त्यांनाच पहिली सुवार्ता देण्यात आली, स्वर्गीय तेज त्यांनाच दिसलं, स्वर्गीय गायन त्यांनाच अनुभवता आलं, आणि आनंद करीत तेच परत गेले. प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन पहिल्यांदा त्यांनाच घडलेलं आहे. काय नक्की त्यांची पात्रता होती? पात्रता अशी होती की ते स्वतःच्या बळावरती काहीच करू शकले नसते, स्वतःच्या बळावरती स्वर्ग मिळवू शकले नसते, प्रकाश मिळवू शकले नसते, गायन ऐकू शकले नसते, देवाचं दर्शन घेऊ शकले नसते. ही मनोवृत्ती माणूस जेव्हा धारण करतो की मी स्वतःच्या बळावरती देवाचं वैभव पाहू शकत नाही, कारण मी पापी आहे, मी अपूर्ण आहे, मी दोषी आहे, ही भावना ज्या वेळेला माणूस बाळगतो त्यावेळेला परमेश्वर त्याच्यामध्ये वस्ती करत असतो. आपल्या समोर परुषी आणि जकातदार ह्यांचा दाखला आहे. त्याच्यामध्ये जकातदार काय सांगतो, हे देवा माझ्यावर दया कर, तेवढाच. त्याच्या पलीकडे तो काहीच बोलत नाही. आणि येशू काय सांगतो, कोण नीतिमान ठरला, नेमका तोच नीतिमान ठरलेला आहे. ही मनोवृत्ती माणसाने धारण केली, देवाची दया त्याच्यावरती भरभरून उतरत असते. तिसरी व्यक्ती आहे योहान बाप्तिस्ता, की त्यावेळेला सगळे संदेश वगैरे त्या ठिकाणी वावरत असताना योहान बाप्तिस्ता मात्र वेगळ्या पद्धतीने जीवन जगतो. त्याच्या अंगावरती भरजरी वस्त्रे नाहीत, साधे उंटाचे केस असलेली वस्त्रे तो धारण करत आहे, टोळ आणि रानमध ह्याच्यावरती गुजराण करत आहे, कमरेला कमरपट्टा बांधत आहे, आर्देनेच्या पलीकडे राहत आहे अरण्यामध्ये. म्हणजे अशा प्रकारचं अतिशय गरिबीचं जीवन जगणारा. आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे लोकांना संदेश कोणता देत आहे, ज्याच्याकडे 2 अंगरखे आहेत त्याने ज्याच्याकडे नाही त्याला 1 द्यायचा. तुमच्या पगारामध्ये तुम्ही तृप्त असा, कोणावरती जुलूम जबरदस्ती करू नका आणि अधिक पैसा कमवण्याचा प्रयत्न करू नका. हे कोण सांगत आहे? योहान बाप्तिस्ता सांगत आहे. म्हणजे अशा प्रकारे अतिशय दीन नम्र होऊन तो जीवन जगत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्याविषयी काय उद्गार काढले? स्त्रियांच्या पोटी जन्मलेल्यांमध्ये योहान बाप्तिस्ता सर्वात श्रेष्ठ आहे. अशा प्रकारचे उद्गार त्याच्याविषयी काढण्यात आले, कारण त्याने देखील दीन असं स्वरूप धारण केलेलं होतं.
प्रभू येशू ख्रिस्त अगदी जन्मल्यापासून मरणापर्यंत दीन गरीब असं जीवन जगलेलं आहे. आणि आपल्या पहिल्याच प्रवचनामध्ये त्याने जे शब्द उच्चारले ते आपण गेल्या सोमवारी ऐकलेले आहेत की परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे आणि दीनास शुभवार्ता देण्यासाठी त्याने मला अभिषेक केलेला आहे. आपण शुभवार्ता देण्यासाठी कोणाकडे जातो? आपल्याला वाटतं की ही व्यक्ती आपलं ऐकेल त्याच व्यक्तीकडे आपण जात असतो. पण दीन लोक ज्यांना कधी कधी आपण अपात्र समजतो ते मात्र थांबलेले असतात. कोणीतरी येऊन सांगावं की माझ्या जीवनामध्ये घडत आहे ते कधीतरी थांबेल, चांगलं होईल, माझी मुलं बाळ मार्गाला लागतील, माझा नवरा दारू प्यायचा थांबेल, माझ्या मुलीला चांगलं वर मिळेल, माझ्या मुलाला चांगली नोकरी मिळेल, विजा यायचा बाकी आहे ते मिळेल. अशी सगळी लोक गुड न्यूजसाठी थांबलेले आहेत. त्यांना सुवार्ता देण्यासाठी प्रभूने आपल्याला अभिषेक केलेला आहे असं प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे. किंवा येशूने दिलेली जे धन्योद्गार आहेत त्या धन्योद्गारामध्ये 4 व्यक्ती धन्य आहेत असं तो सांगत आहे. म्हणजे हे लूकच्या शुभवर्तमानानुसार आपण पाहत आहोत की दीन ते धन्य, भुकेले ते धन्य, जे शोक करतात ते धन्य, ज्यांचा छळ होत आहे ते धन्य. म्हणजे वरवर समजा हे लोक अशा अवस्थेतून असले तरी सुद्धा धन्य कशामुळे आहेत? कारण साक्षात परमेश्वर त्यांच्यावरती दया करणार आहे. त्यानंतर येशू आपल्याला शिकवत आहे की चिंता करू नका. दीन बनायचं म्हणजे नक्की काय? माझ्याकडे काही नाही पण मला त्याची चिंता पण नाही, पुरविल. म्हणजे इंग्लिशमध्ये त्याच्यासाठी 2 शब्द आहेत, प्रॉव्हिडन्स आणि प्रोव्हिजन. प्रॉव्हिडन्स म्हणजे आपण तरतूद करतो, प्रोव्हिजन म्हणजे परमेश्वर पुरवतो. आम्हा धर्मगुरूंना, सिस्टरांना, मदर तेरेसापासून इतर अनेक व्रतस्थांना, संतांना हा अनुभव आलेला आहे की घरात काहीच नसतं आणि अचानक कोणीतरी येऊन सर्व देऊन जातो. कुठून आलंय? कुठून त्यांना प्रेरणा झाली? परमेश्वर आहे. ह्याचा अर्थ असा नाही की असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी, असा अर्थ नाही. एखाद्या श्रीमंताच्या घरामध्ये देखील सगळं असू शकतं तरी देखील सुख समाधान शांती ह्या गोष्टीची वानवा असण्याची शक्यता असते. अशा वेळेला त्याने देवावरती विसंबून राहून बघायचं काय होतं ते. त्यानंतर आपल्यासमोर गरीब विधवेची स्तुती करण्यात आलेली आहे लूकच्या शुभवर्तमानात अध्याय 21 मध्ये, की ती जी गरीब विधवा आहे ती फक्त 2 रुपये आपल्या त्या दानकोशामध्ये टाकते तरी देखील तिची स्तुती केली जाते. त्याचं कारण असं आहे की माणूस जे देतो त्यापेक्षा माणूस मागे राखून जे ठेवतो ते अधिक महत्वाचं असतं. तुमच्याकडे 1000 रुपये असतील, त्याच्यातले तुम्ही 10 रुपये जर दिले तर तुम्हाला फारशी झळ पोचत नाही. परंतु जर तुमच्याकडे 12 रुपये असतील आणि त्याच्यातले तुम्ही 10 रुपये दिले आणि फक्त 2च रुपये मागे उरलेले आहेत, नक्कीच तुमच्या पोटाला चिमटा बसलेला असतो. ह्याचं संत मदर तेरेसा ह्यांनी वर्णन कसं केलेलं आहे? गिव्ह टिल इट हर्ट्स. पोटाला चिमटा बसेपर्यंत देत राहा. की काळजाचा तुकडा काढून जणू काही मी कोणाला तरी दिलेला आहे. तुम्हाला सगळ्यात जी प्रिय वस्तू आहे त्याची दुसऱ्या व्यक्तीला खरंच गरज असेल आणि तुम्हाला त्यावेळेला तेवढी गरज नसेल तर ताबडतोब देऊन टाका असं मदर तेरेसा सांगतात. देव तुम्हाला त्याच्या कितीतरी पटीने देईल पण त्याची गरज अधिक महत्वाची होती. ह्या कोरोनाच्या काळामध्ये नेमकं तेच घडलेलं आहे. भरपूर पैसा घरामध्ये असण्याची शक्यता आहे पण मदत, वैद्यकीय मदत, एखाद्या हॉस्पिटलमधली खाट, एखादं विशिष्ट इंजेक्शन 60-70 हजाराचं पैसे भरायला माणूस तयार, परंतु इंजेक्शन मिळाली नाहीत, माणसं मरण पावलेली आहेत. म्हणजे अशा पार्श्वभूमीवरती गरीब कोण आहे, दयेची गरज कोणाला आहे हे आपल्याला कोरोनाने जणू काही दाखवून दिलेलं आहे. अशा समाजातील वेगवेगळ्या दिनांवरती परमेश्वर कृपा करत असतो आणि आपण देखील दीन बनूया. ह्या पृथ्वीवरती आपण संपत्ती साठवायची नाही, स्वर्गात आपल्याला संपत्ती साठवायची आहे. त्यासाठी परमेश्वराकडे विशेष कृपा मागूया, दिनावर दया करूया. कारण येशू आपल्याला सांगत आहे, जसा तुमचा स्वर्गीय पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू बना. आपल्या विनंत्या परमेश्वरापाशी आणूया. श्रद्धावंतांच्या प्रार्थना. आपले उत्तर: प्रभो आमची प्रार्थना ऐक.
आपले पोप फ्रान्सिस, बिशप्स आणि धर्मगुरू यांनी विश्वासू जनांना देवाच्या दयेचे महत्त्व प्रभावीपणे समजून द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपले सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांनी नेहमीच लोकांच्या भल्यासाठी झटावे व योग्य समाज परिवर्तन घडवून आणावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. जे अडचणीमध्ये आहेत, दुःखी कष्टी आहेत, त्यांना परमेश्वराचा करुणामय प्रेमाचा आणि मर्यादेच्या संरक्षणाचा अनुभव यावा म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. परमेश्वराचा दिव्य शब्द वाचण्यास आणि आत्मसात करण्यास आपणास कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. जे आजारी आहेत, वयस्कर आहेत आणि ज्यांना सांभाळण्यासाठी कोणी नाही, अशांना मदतीचा हात लाभावा म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी आपण प्रार्थना करूया. आपल्या समोर ह्या विनंत्या सादर करणारे श्री मॅल्कम परेरा सामाजिक संघटनांच्या माध्यमातून खरोखर जे गरीब आहेत अशांची मोठी सेवा करत आहेत. त्यांच्या संघटनेवरती देवाची विशेष कृपा यावी. आपल्याला देखील त्यांच्याप्रमाणे गोरगरिबांसाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळावी. आपल्या समाजातील गोरगरिबांची उन्नती व्हावी. त्यांच्यासाठी धडपडणाऱ्या व्यक्ती आणि संस्था ह्यांना पवित्र मर्यादेचा मध्यस्थीचा लाभ घडावा आणि जे आपल्याकडून मदतीची अपेक्षा करत आहेत त्यांना सढळ हस्ते मदत करण्यासाठी परमेश्वराने आपल्याला दानशूर असं हृदय अंतःकरण द्यावं आणि आपण ज्यांना मदत करत आहोत त्यांना खरोखरच देवाचं दर्शन आपल्यामध्ये घडावं. ही सारी प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभु मेरी भेंट को ग्रहण करो, पावन मानो, पावन मानो, पावन मानो. प्रभु मेरी भेंट को ग्रहण करो. जो कुछ मैं हूँ, जो मैं करता, मेरा सब कुछ तेरा, तुझे समर्पित करूं, तुझे समर्पित करूं. प्रभु मेरी भेंट को ग्रहण करो, पावन मानो, पावन मानो, पावन मानो. प्रभु मेरी भेंट को ग्रहण करो. बंधू भगिनीनो, आपले हे बलिदान सर्वसमर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा स्वीकार करू, त्यामुळे त्याच्या नावाची गुणवान गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभो, तुझ्या पुत्राची माता मरिया हिचे स्मरण करणारे आम्ही तिचा सन्मान करीत आहोत. आम्हाला सहभागी करणाऱ्या ख्रिस्त समर्पणाद्वारे आमचे जीवन तुझ्यासाठी सर्व काळचे दान बनव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमची अंतःकरणे प्रभू कडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर ह्याचे आभार मानूया.
ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. आज आम्ही धन्य कुमारी मरियेच्या नोवेनाचा 8वा दिवस साजरा करीत आहोत. पवित्र आत्म्याच्या कृपा सामर्थ्याने तुझा एकुलता पुत्र, जगाचा सार्वकालिक प्रकाश, आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याची ती कुमारी माता बनली. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूतांचे गायकवृंद आणि सर्व संत तुझी आराधना करतात व तुझी स्तुती गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे अखंड स्तुतिगान गातो. शक्तिशाली तू प्रभुवरा, तुझ्या गौरवे अखंड भली, पुनीत चाहली स्वर्गधरा. जय 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 जयकार प्रभुचा, यशोगीत गानवंतरा. परम ईशाच्या पावन नामे, हिरव्या धन्य तो जनांतरा. जय 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 जयकार प्रभुचा, यशोगीत गानवंतरा. पावन 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 तमाने, शक्तिशाली तू प्रभुवरा. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणानो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातुनी प्रभू येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटीला. श्रद्धेचा या पुनरुच्चार. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप व इतर सर्व धर्मगुरू ह्यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठा विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडवू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, संत जोसेफ तिचा अतिविरक्त पती,
सारे प्रेषित, टूअर्सचा संत मार्टिन व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला महाग पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. ह्या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा, आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. पापहार का परमेशा को करा, सोडी दया दारा प्रभुवरा. जग पापहार का परमेशा को करा, सोडी दया दारा प्रभुवरा. जग पापहार का परमेशा को करा, शांति वर्षाव करा प्रभुवरा प्रभुवरा. आपणा सर्वांचं तारण होण्यासाठी ह्या जगात दीन होऊन अवतरलेला परमेश्वराचा जिवंत पुत्र प्रभू येशू ख्रिस्त पहा. ह्या ख्रिस्ताच्या भोजनास बोलावण्यात आलेले आपण सर्व धन्य. प्रभो, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईल. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, तू आम्हाला सार्वकालिक तारणाचे साक्रामेंत देतोस. तुझ्या पुत्राच्या मातेचे स्मरण करून
तिचा सन्मान करणाऱ्या आम्हाला तुझ्या विपुल कृपेचे वरदान दे. तुझे सहाय्य आम्हाला अखंड मिळू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. पवित्र मरियेच्या जन्मदिन नोवेनाची प्रार्थना. हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील बापा, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याला धन्य कुमारी मरियेने जेव्हा जन्म दिला त्या दिवशी आमच्या तारणाची मंगल पहाट उगवली. त्याने आम्हाला पापांपासून मुक्त केले आणि आम्ही धन्य झालो. पवित्र मरियेचा जन्मदिन उत्सव साजरा करीत असताना आम्हाला तिच्या अखंड मध्यस्थीचा लाभ घडावा. आजारांना आरोग्य लाभावे, दुःखितांचे सांत्वन व्हावे, पाप्यांना क्षमा मिळावी आणि आम्ही ज्या हेतूंसाठी प्रार्थना करीत आहोत तो सफल व्हावा म्हणून आम्हाला सहाय्य कर. आपल्या विनंत्या ह्या ठिकाणी मांडूया. आमच्याकडे दयादृष्टीने पहा आणि आमची दयाळू माता पवित्र मरिया हिचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आम्ही इतरांसाठी तुझ्या कृपेचे साधन बनावेत म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याची कृपा आणि शक्ती दे. तू धन्य कुमारी मरियेसाठी अद्भुत कृत्ये केलेली आहेत. शरीर आणि आत्म्यासह तिला स्वर्गीय वैभवात सहभागी केले आहे. ख्रिस्ताच्या वैभवाच्या आशेने तुझ्या लेकरांची हृदये भरून काढ. आमेन. नमो मारिया कृपा पूर्णा तू अबला नारी प्रभुचे सुंदर धाम. पावन मरिये देव माता हो, आम्हास्तव विनव आता नि मृत्यू समयी. हे पवित्र मरिये, आम्हासाठी विनंती कर. आपल्या कॅरिस्मॅटिक प्रार्थनेच्या वेळेला ह्या क्षणी आपण थोडीशी हिलिंग सर्व्हिस करत असतो. त्या हिलिंग सर्व्हिसच्या वातावरणात आपण शिरत आहोत. परमेश्वर दयाळू आहे, मंद क्रोध आहे, करुणा सागर आहे. तो नक्कीच आपल्यावरती दया करणार आहे. अशा भावनेने आपण त्याच्याकडे येऊया. थँक्यू जीसस. प्रेज यू गॉड. ग्लोरी टू यू लॉर्ड. होसाना जीसस. हालेलुया लॉर्ड. थँक्यू जीसस. प्रेज यू गॉड. प्रेज यू जीसस. प्रेज यू लॉर्ड. होय प्रभू परमेश्वरा, कृतज्ञ चाकराचा दृष्टांत आमच्या हृदयाला स्पर्शून जातो. आमेन. की त्यामध्ये एका माणसाला कितीतरी हजारो रुपयांची क्षमा करण्यात आली, पण त्याने 100 रुपयासाठी आपल्या दासाची नरडी आवळली. आम्ही देखील आमच्या जीवनामध्ये बऱ्याच वेळा असंच करत असतो. तू आमच्यावरती अपार अशी माया करत असतो. आमच्यावरती प्रचंड अशी दया तू केलेली आहेस. आमच्या अनेक पापांची तू आम्हाला क्षमा केलेली आहेस. तरी देखील इतरांच्या छोट्याशा चुकीची क्षमा करण्यास आम्हाला कठीण जात असतं. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आमच्यावरती दया कर. आम्हाला ती क्षमेची शक्ती दे की जेणेकरून ज्यांना खरोखरच तुझ्या दयेची गरज आहे त्यांच्यासाठी आम्ही दयेचं साधन बनू शकू. थँक्यू जीसस. प्रेज यू गॉड. ग्लोरी टू यू लॉर्ड. होसाना. हालेलुया जीसस. प्रेज यू गॉड. प्रेज यू जीसस. थँक यू लॉर्ड. शिहादरा शिहादरा शंदरा बरा. हालेलुया 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 हालेलुया. प्रभू, ह्या जगामध्ये बरेच लोक आहेत की ज्यांना दयेची खूप गरज आहे. ज्यांना निर्दयतेने वावरलं जात आहे, ज्यांना निष्ठुरतेने वागवलं जात आहे, ज्यांच्यावरती अन्याय केला जात आहे. तुरुंगात असून देखील त्यांच्यावरती अन्याय केला जात आहे. त्यांची कधी कधी चूक झालेली नसताना सुनावणी देखील होण्यास त्यांना संधी मिळालेली नाही. पैसे जवळ नसल्यामुळे वकील करणं देखील ज्यांना शक्य नाही, ज्यांना तुझ्या दयेची खूप मोठी गरज आहे, अशा आमच्या सर्व अभागी लेकरांना घेऊन आम्ही तुझ्याकडे येत आहोत. त्या आम्हा सगळ्या लेकरांवरती तू दया कर. थँक्यू जीसस. प्रेज यू गॉड. ग्लोरी टू लॉर्ड. होसाना. हालेलुया. खिहादरा शिहादरा बरा शंदरा बरा बरा. हालेलुया जीसस. थँक यू लॉर्ड. प्रभू, आम्ही बऱ्याच लोकांना निर्दयपणे वागवलेला आहे. इतर लोकांवरती अन्याय केलेला आहे. आमच्या कुटुंबातील लोकांना आम्ही तुच्छतेने वागवलेला आहे. छोटीशी चूक असताना आम्ही त्याचा मोठा बाऊ केलेला आहे. राईचा पर्वत केलेला आहे. आणि अशा प्रकारे आम्ही लोकांना खूप दुखवलेला आहे, त्रास दिलेला आहे. म्हणून आम्हा सर्वांवरती तू दया कर. थँक्यू जीसस. प्रेज यू गॉड. ग्लोरी टू लॉर्ड. होसाना. हालेलुया. खिहादरा शिहादरा बरा शंदरा बरा बरा. थँक्यू जीसस.
Jesus. Thank you, Lord. आयस सहाया बाया येशू, खियारा Jesus. बारा. परमेश्वरा, तुझा शब्द दयाकृत्य करण्यास आम्हाला सहाय्य करतो. ही दयाकृत्य करण्यासाठी तू आमच्या अंतःकरणामध्ये तुझी दैवी दया येऊ दे. Yes, Lord. हे दैवी दयेचे येशू, तुझ्या त्या अथांग अशा डोहसागरामध्ये आम्ही आम्हा स्वतःला डुंबून घेतो. आमेन. जे भुकेले आहेत त्यांना भाकरी पुरवण्यासाठी, जे ताणलेले आहेत त्यांची तहान भागवण्यासाठी, जे उघडे आहेत त्यांना पांघरवण्यासाठी, जे निराधार आहेत त्यांना आधार देण्यासाठी, Hallelujah. जे तुरुंगात आहेत त्यांना दिलासा देण्यासाठी, Hallelujah. जे आजारी आहेत त्यांचं सांत्वन करण्यासाठी, Hallelujah. आमचे जे मृत भाविक आहेत त्यांना पुरण्यासाठी, Amen. त्या शोकग्रस्तांचं सांत्वन करून त्यांना धीर आधार दिलासा देण्यासाठी Hallelujah. आमच्या अंतःकरणामध्ये तुझी दया, तुझी दैवी दया प्रचंड प्रमाणामध्ये वाहत राहू दे. थँक्यू Jesus. जीसस. Hosanna. Praise you God. Jesus. Glory to you Lord. Hallelujah. Hosanna. Hallelujah. Hallelujah. Jesus. Hallelujah. Thank you Lord. Thank you Jesus. Thank you Lord. Jesus. होसाना. अशा ह्या दयावंत प्रभूकडे आपण एक गाणं आता गाणार आहोत. देवा तुझ्या दयेची मज लागली तहान. तुझ्या दयेची मज लागली तहान. तुझ्या कृपेचा भुकेला देखावयास अन्न. देवा तुझ्या दयेची लागली तहान. तुझ्या कृपेचा भुकेला देखावयास अन्न. शिकविले प्रीती करण्या, शांतीचे जीवन जगण्या. शिकविले प्रीती करण्या, शांतीचे जीवन जगण्या. ते शांती प्रीती मजला तू जीवनाची खान. देवा तुझ्या दयेची मज लागली तहान. तुझ्या कृपेचा भुकेला देखावयास अन्न. परमेश्वराचा आशीर्वाद स्वीकारूया. प्रभु तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. God is good All the time. and all the time. God is good. And all God's people say Amen. and all God's people say Amen. and all God's people say आमेन. तू सन्मान, तू बहुमान, मरियामुचा तू अभिमान. तू सन्मान, तू बहुमान, मरियामुचा तू अभिमान. जेरुसलेमाचे वैभव तू,
इस्रायलचे तू संतान, तू सन्मान, तू बहुमान, मरियामुचा तू अभिमान, तू सन्मान, तू बहुमान, मरियामुचा तू